जमा करून दिली, त्याच्या अंगावर काहीतरी थोडंफार सोनं होतं. म्हणजे चोरांची आता पुढची स्टेप चालू झाली. जिवंतपणे तर छळायचेच, परंतु आता मेलेल्या माणसांना देखील सोडत नाहीये. एमएससीबीच्या तारा चोरी करण्याचं सिंडिकेट सिस्टीम मध्येच काही कॉन्ट्रॅक्च्युअल असेल, काही लोक आहेत. एमएससीबीच्या तारा चोर होत आहेत, सरकारचं चोरी व्हायला लागलंय. तुम्ही या विषयावर चोऱ्यांचं प्रमाण, गुरांचं चोरीचं प्रमाण इतकं वाढलंय, रिव्ह्यू घेत आहे का मला माहिती नाही, परंतु जिल्ह्यात चोऱ्यांचं प्रमाण पाहता म्हणजे अगदी घराच्या बाहेर सुद्धा आता मोटरसायकल लावायला लोक घाबरतात. चोऱ्यांचं प्रमाण तुम्ही लक्ष घालावं ही तुम्हाला माझी विनंती. यासोबत फॉरेस्टमध्ये वन प्रादेशिक वन्यजीव विभागातील कोणती कामं चालू आहेत, पालकमंत्री महोदय हा एक मोठा विषय. मी 4दा पत्र दिली. तुम्ही एक इथं फॉरेस्टचं कोण आलं नाही, पोलीस आवरायचं का? ठीक आहे, पोलिसात चोऱ्यांचं प्रमाण म्हणजे फक्त स्टॅटिस्टिक्स सांगते सर. 2023 मध्ये ओव्हरऑल जिल्हाभरात चोऱ्या 2053 होत्या. 2024 मध्ये तर 1741, म्हणजे 312 चोऱ्याचं स्टॅटिस्टिकली कमी. 70% कोणी दाखल होत नाही म्हणून आकडा कमी झालेला आहे. तुम्ही अदरवाईज देऊ नका. येस सर. म्हणजे छोट्या मोठ्या चोऱ्यांचा आता काल जी चोरीची घटना घडली, प्रेताचं चोरीला गेलं, ती मी करायला लावली म्हणून ते करत नव्हते सर. हा विषय म्हणजे पोलिसांचा धाक जनमानसामध्ये ते होत चाललाय, हे दाखवून चाललं नाही. असा विषय आहे म्हणजे या चोरी एसपी साहेब हा गांभीर्याने घेण्याचा विषय. मुळामध्ये शेतकऱ्यांचे ताक ज्या पद्धतीने चोरीला जात आहे ते कुठेतरी मालेगावला आणि शिरपूरला ते तार नेले जातात. धुळ्याला नाही, मालेगावला फार मोठं सेंटर आहे. पण सहज रात्री बेरात्री येतात, लोड ज्या दिवशी लोड शेडिंग असतं त्या दिवशी तार कट करतात आणि निघून जातात. अशी परिस्थिती असते की त्याच्यानंतर 6 महिने ते तार उपलब्ध होत नाही व पीक त्या शेतकऱ्यांना जळून राहिले. आणि ज्या वेळेला आपण पोलीस डिपार्टमेंटला सांगतो की ही चोरी जर का झालेली असेल तर त्या चोरी करणाऱ्याच्या ठिकाणी सुद्धा काही वेळा आमच्याकडे सांगितलं जातं, पण तिथपर्यंत पोलीस पोहोचत नाही. हा जिल्ह्याचा विषय आहे, हा गांभीर्याने तुम्हाला घ्यावाच लागेल. कारण शेतकऱ्याचा ताराचा आणि पिकाचा सरळ प्रश्न असतो. तर याच्या संदर्भातला एक विषय असा आहे, म्हणजे आता माझ्या पाचोड्याला सांगतो आपल्याला की मागच्या 2-4 वर्षामध्ये 5 वर्षासाठी 3 फ्रॉड कंपन्या अशा आल्या की त्या कंपनींनी 200-500 कोटी रुपयामध्ये फसवणूक करून ते निघून गेले. या सगळ्या फसवणूक झाल्याच्या नंतर आपल्याला विषय लक्षात येतो. मला असं वाटतं जसं आता आपण बांगलादेशी घुसून गेल्यावर त्यांचा आयडेंटिटी कार्ड तपासतोय ना, मग आपल्या तालुक्यात किंवा आपल्या शहरात किंवा त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशी एखादी बोगस कंपनी येते, ती 100-200 कोटी रुपयाची तुमची फसवणूक करून निघून जाते आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांची फसवणूक होते त्यावेळेस हा विषय आपल्या लक्षात येतो. मग लोक गुन्हा दाखल करायला सुद्धा समोर येत नाही. मग जेव्हा अशी एखादी कंपनी त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत करोडो रुपयाचा फ्रॉड करते आहे, तोपर्यंत पोलीस डिपार्टमेंट काय करते? मला असं वाटतं की अशी एखादी कंपनी जर का तिथे असेल, आता तुम्हाला माझ्या इथलं उदाहरण सांगतो. पाचोऱ्यामध्ये क्रिप्टो करन्सी आली. त्या क्रिप्टो करन्सीनी शेकडो करोड रुपयाचा फ्रॉड केला. लोकांना आमिष दाखवले. पहिल्या वर्षभरात 3-5% पैसे दिले. ज्यांना मिळाले त्यांनी दुसऱ्याला सांगितलं, पहिल्यांदा पैसे परत मिळाले. जे दुसरे, तिसरे, चौथे होते तोपर्यंत यांचा 200-500 कोटी रुपयाचा फ्रॉड झाला आणि ते सुरळीत निघून गेले. आता एक राहुल माळी नावाचा व्यक्ती जो नाशिकला आहे, आता त्या राहुल माळीकडे 200 कोटी रुपये फक्त माझ्या पाचोरा शहरातल्या लोकांनी 5% आमिषापोटी 200 कोटी रुपये टाकले आणि तो राहुल माळी आता फरार आहे, नाशिकला आहे. कोणीही कंप्लेंट द्यायला, कारण त्यांच्याजवळ प्रूफही नाही. त्यांनी फक्त इन्व्हेस्टमेंट केली. मग एवढा आकडा वाढतोपर्यंत किंवा अशा कंपन्या जेव्हा इतक्या करोडो रुपयाचा फ्रॉड करतात, मग तोपर्यंत पोलीस स्टेशन काय करतं? तर मला असं वाटतंय की जसं आपण एखादा भाडेकरू आला तर त्याचा अग्रीमेंट करून पोलीस स्टेशनला कळवायला लावतो, तशी एखादी कंपनी जर का अशी
बोगस त्या शहरात येत असेल तर मला वाटतं त्यांनी पोलिसांनी हा विषय घेतला पाहिजे. हे सगळं करोडो रुपयाचा फ्रॉड झाल्यानंतर कोणीतरी कंप्लेंट येत असेल तर मग आपण पोलीस स्टेशन तिथे नेमकं काय करतो. तर मला वाटतं हा विषय खूप सिरियस आहे. हा विषय जर करते सर गोपनीय माहिती काढायला होतं एरियामधला असं कुठल्या कंपनी आहेत का, काय लोकांचे ऑफिस पण नाही आहे आणि जे लोक पळून गेल्यानंतर एजंट जे कोणी म्हणजे पहिल्या स्तरावर जे एजंट असतात त्यांचं पाठीमागे लोक पडल्यानंतर आमच्याकडे येतात. एजंट मी तुम्हाला तेच म्हणतो ना, लोकांकडे खूपच नाही आणि अशा बोगस कंपन्या आपल्या प्रत्येकाच्या शहरात आहे. मी नुसतं आपल्या जळगाव जिल्ह्यात म्हणतोय, पण आता माझ्याकडे म्हणजे लेटेस्टचा विषय आहे. बाई एक व्यक्ती तर फरार म्हणजे तो गायब आहे. ती बाई कंप्लेंट द्यायला येते त्याची बायको. आम्ही काही प्रूफ मागत नाही, पुरा नोंद दाखल करून पुढे तपास करायचं चालू आहे. आम्ही काय आयटी डिपार्टमेंट नाही, आम्ही काही प्रूफ मागणार नाही. म्हणजे आम्ही गुन्हा दाखल करून तपास करू. मग त्याच्यात आणि दुसरा विषय आहे, तुमच्याकडे प्रूफ नाही, तुम्ही आज आयटी डिपार्टमेंट नाही, मग तो जर का शेकडो करोड रुपयाचा फ्रॉड करत असेल, आपण गुन्हा दाखल केला, आपली तपासाची टीम तिथं गेली ना, त्याला 5-50 द्यायला काही अडचण नाही द्या. तो डायरेक्ट रिटर्न येतो, आरोपी तिकडे जातो. कारण तुम्ही आयटी नाही, तुमच्याकडे प्रूफ नाही, वॉरंट नाही, हा फक्त तिथे जातोय, त्याला भेटतोय. आताही तो व्यक्ती आताही तुम्हाला सांगतो, राहुल माळी नाव घेऊन सांगतोय, राहुल माळी नावाचा व्यक्ती आताही नाशिकमध्ये आहे आणि त्यांनी किमान 100 करोड रुपयाचा फ्रॉड केलेला आहे. लोक गुन्हाही का दाखल करत नाही, दाखल केल्यावर ती केस कोर्टात जाते, कोर्टात तो काय होईल त्यांनी हात वर करून दिले, कोर्टात केस चालते. आता त्यांनी मे महिन्याची त्यांना गॅरंटी दिली की मी मे महिन्यापर्यंत परत देतो.